अन्य कॉल मधलं समजलं का तुले? अरे बिजी आहे ना ते, बिजी कोणासोबत असेल ते बोलत. घे आला का तिचा फोन? पाय आता बोल तिच्यासोबत 5-10 मिनिटं. समजलं? आणि तिच्या भावासोबत बोलू लागले ते म्हणून म्हणते नंतर कॉल करते ते. चल ठेव मग फोन आता. तिने हे म्हणलं का भावासोबत बोलत आहे, पण कोणाच्या भावासोबत बोलत आहे ते थोडी सांगितलं. ते कोणाचाही भाऊ असते, माया भाऊ, तुझा भाऊ, दुसऱ्याचा भाऊ, माहित नाही कोणाचा भाऊ असन. अजून कोणचे कोणचे भाऊ असेल तिचे. तुम्हाला माहित नाही अजून माझी संगीता कशी आहे. तिचे स्वप्नही पाहिजे ना. तिला रात्री बी मीच दिसतो स्वप्नात नाही. संगीताला मारल्या तुम्हाला माहित नाही ना की चांगली संगीता आहे तर. तिच्या सावलीने मी कोणाला हात नाही लावू देत ते संगीता. अरे बापरे, खरंच का? अरे बापरे का? अरे बापरे, अबे तुला माहितच काय चालला माहिती चांगली संगीत आहे ते स्वप्नात मी मला विचार करते भाऊ. काय माहिती तुले? रांझा, लैला, मजनू, रोमियो, जुलियट इन सबकी मोहब्बत फिकी पडून जाईल माझ्यासोबत. इतकी प्रेम करते मारते संगीता. समोर सूर्याची रोशनी बी कमी पडेल तिच्या समोर. इतकी तर सुंदर आहे ते. नदीचं पाणी आटून जाईल. पूर्वीचे पश्चिमचे फिरत, पण संगीता मार खूप प्रेम करते. इतकं प्रेम करते की काय सांगू तुले. माझ्याशिवाय ते राहू शकत नाही. संगीता संगीता. एवढा कॉन्पिटिशन सलमान खानले बी नाही. एवढा कॉन्पिटिशन त्याला ऐश्वर्या सोडून गेली बिचाऱ्याले. एकदा मोदीच्या वाद्यावर विश्वास ठेवायचा, पण पोरीच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा. कधी पलटी मारत सांगता येत नाही भाऊ. पोरीचं काम लई भारी राहते हे लक्षात ठेव. इतका कॉम्पिटिशन नको ठेवू तू की तुझ्याच विचार आहे म्हणून. ते फिरवते बरं 1756 असते त्यांच्या पैशी. तू कुठचा काय भुऱ्या भुरक्या केसाचा करत असेल ते एका जमान्यात प्रेम. पण आता तर कॉलेजचे बॉयफ्रेंड अलग, कोचिंगचे बॉयफ्रेंड अलग, ट्युशनातले अलग, मोहल्ल्यातले अलग, गल्लीतले अलग, सगळे अलग अलग आहे भाऊ. 100 बकडे एक बॉयफ्रेंड असते त्यांच्या पैशी. लय फिरवते बरं, लय मागा लागा लागते ते बरं. पांडण वाजते पोरी सरग्यानी राहत. आणि मेन मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट भाऊ, मामाचं पोरग नातूचं पोरग ते अलगच राहते. ते तर पक्काच असते त्यांचं आलं हे लक्षात ठेव. पाहून घे पहिले तू आहे का मामाचं पोरग, मामी आत्याचं पोरग. आणि मामाची पोरं असलेल्या पुरीच्या घरीच राहते निरा. दिवाळी सुट्ट्या, धुळ्या सुट्ट्या, कधी जाते भेटीली या पत्ता काढ. कधी ते हातात तुरी देऊन चालली जाईल हे सांगता येत नाही. इतका कॉम्पिटिशन नको ठेवू त्यावर तू. काय सोडून असते चांगल्या गिंगल्या, पण त्याच्यात नाही माझी संगीता अलग आहे भाऊ. सगळ्या त्याच्यात त्या गिनतीत माझी संगीता नाही आहे. माझ्या संगीतासारखी कोणतीच पोरगी नाही रे भाऊ, कोणतीच नाही. ते प्रेम करते माझ्यावरती. मला विचारून जेवण करते, मला विचारून फिरायला जाते, मला विचारून फुगे खाले तर मला सांगून जाते की हे भाऊ ते प्रामाणिक लय प्रेम करते माझ्यावर. संगीता लयच चांगली आहे. माझ्या संगीताची तर गोष्टच निवाडी आहे. एक नंबर आहे माझी संगीता. माझ्याशिवाय खूपच प्रेम करते माझ्यावर. तिच्या समोर ना, संगीता समोर ना टॉम क्रूज बी आला उभा झाला ना, पण त्याने उभं नाही करणार ते. येईन तर मास बसवते. सचिन दादा, माया बी मोहब्बत वरले विश्वास होता. सोबतच खेळत जाय आम्ही. अजून पुढे सोबतच शिकत जाय आम्ही. अजून पुढे पुढे सोबतच आम्ही अभ्यास करत जाय, सोबतच आम्ही वाचत जाय, आणि सोबतच मग रोमॅन्टिक गाणं होत जाय. मग काय सांगू तुले, मग सोबतच आम्ही मस्त गाणं म्हणता म्हणता मग संत्र खात जाय. मला वाटलं काही तुम्ही रोमॅन्टिक असाल, पण तुम्ही संत्र खाऊ लागले. मा संगीताला जे मला पसंत आहे ते तिले पसंत आहे. ते खात बी नाही ते माझ्याशिवाय. मला विचाराशिवायच खाणार ते काही बी. इतकी चांगली बाय संगीता. अरे हट नोटिंग की बाय नीरा, खोटाच बोलू लागला नीरा तू. हट 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 तुझं. दादा तुम्ही सांगा, संतरा अंगूर बाद झालं काय झालं मग सांगा बरं दादा. पुढचं काय झालं तर. मग नाही का ती माई पराई बायको झाली. दुसरी बायको. तिनं मग दुसरं लग्न केलं. 2 वर्षाने ती मला लग्नात भेटली. लग्नात भेटल्यावर म्हणे तिच्या पुरीले जाय बा तुझ्या मामापाशी, हे तुझ्या मामा आहे, ओळख करून दिली तिनं.
त्याच्या पोरीनं मग मला चष्मे घेऊन मागितले, काऊन की मी चष्मे विकतो ना म्हणून. हा. संगीता ना. हा, समजलं. ती संगीता आहे सीता. ती संगीता आहे सीता. तू या मराठ्या पुरुषोत्तम राम. मेरा 24 घंटे बिजी बिजी दाखवते ते. कोणासोबत बोलते कोणासोबत नाही. तिलाच मालूम. 24 घंटे निरा बिजी राहते. कोणत्या मध्ये तिथं कोणत्या नाही. तसं मी बी एका पोलीसोबत प्रेम करत जाय. प्रेम करत जाऊ मी बी एका पोरीसोबत. तू बी फसलेला आहे का रे? मी बी एक इम्प्रेस करून टाकलं होतं. जे जिथे चालत जाय तिथे जे मागे जात जाऊ मी. तिच्या मागे लागू मी तिथं पाय ठेवत जाते. गोबर मिट्टी मी चाटून घेतली होती. पण लोक असे समजे मग घरी ना सांगितलं. जिथं जे पाय ठेवत जाय तिची माती बी मी चाटली. अरे बाप रे, लेका पुरीसाठी माती आणि शेण बी खाल्लं. ए बाप रे बाप. मग माझ्या दिमागाचा भाजीपाला झाला. मग तुम्हाला घरी ना सांगितल्यावर मला माझ्या घरच्यांनी लय मारलं. तू माती खातो, हे खातो, ते खातो अशी म्हणाली. बदलामी झाली. लय झोडपे खाल्ले मग मी त्याच्यासाठी. मग इतकं मारल्यानंतर मग ते आता समजलं की माझ्या आदत आताच गुन्हे सुटले माती खायची. मग त्या दिवसापासून प्यारची आठू त्या दिवसावर मी प्यार करणं सोडून दिलं. प्रेम करायचं विसरूनच गेलो मी. पण कोणासोबत प्रेम केलंच नाही. मग मी करणार बी नाही मी प्रेम कोणासोबत. संगीता मला पाया लागते रोज पाया. इतकी चांगली मी संगीता. मला संगीतासारखी दुसरी कोणती संगीता नाही. इतकी चांगली मी संगीता खूप प्रेम करते माझ्यावर. अरे याच्या संगीता कुराली संगीता इकडे तिकडे जात असं लोकवर्धन करत असत. नीरा संगीता करू लागला लोकवर्धन होण्याची संगीता. अरे काय झालं बाई, काय झालं? काय झालं तुमची चर्चा? अरे काही नाही रे, संगीता आहे ना आपली संगीता, तिची चर्चा चालू आहे. संगीता तर होळी तर कलर लावला रे. मी बी गेलतो कलर लावले संगीताले होळीच्या दिवशी. संगीत कलर लावले तू? अबे काही खोटं बोलतो का? अबे संगीता माझ्या दिवशी आपण कलर लावून नाही गेला की ना. चालला खोटा बोलू लागला, काही बी सांगू लागला. अरे काही सांगतो का रे? संगीताला माझ्या आपण कलरच नाही लावू शकत. नाही ना बा, मीच खायले. मी घरी गेलतो ना, दुसऱ्यानं बी कलर लावला. खोटा बोलशील का तू? जास्ती माझं नको भाऊ, खोटा नाही बोलायचं. माझ्या संगीताची पोरगीच नाही दुसरी. ते प्रेम करते माझ्या संगीता. नाही ना रे, मी खोटा नाही बोलू लागलो ना. खरं आहे ना बा, कलर लावायला गेलतो ना मी. माझं ते दुसरं एक मा पहिलेच एका पोरानं तिला कलर लावला होता. मग गलत केलं तू सांगून. लाव ना मग संगीताला फोन, पाहू ना मग बिजी येते का नाही येत. आत्ताच समजते रे बा. लाव लवकर फोन संगीताले. पाहिजे आता बिजी फोन लागतच नाही ना. बोलत असं ना ते तिच्या भावासोबत, दादासोबत बोलत असेल दादासोबत. अरे लागलाच नाही का रे फोन अजून? नाही बिजी दाखवू लागला फोन. तिच्या दादा भावासोबत बोलत असेल ते. चालणार मग संगीताच्या घरी जाऊनच फोन आपण. काय खरं काय खोटं, कोणासोबत बोलते कोणासोबत नाही, खरंच आहे का कोणी दुसरा का नाही ते समजते. दूध का दूध, पाणी का पाणी. काय म्हणता संगीता? खूपच दिवसानंतर. संगू आय लव्ह यू टू जादू. लव यू टू माय स्वीट हार्ट. काश हम दोनों 24 घंटे एक ही रूम में बंद होते. काश हम दोनों एक ही रूम में 24 घंटे बंद होते. कितना मजा आता. रोज बातें करके मूवी देखते. बहुत मजा आता. एकामेकापाशी बसून असतो. रोज चांगल्या रोमॅन्टिक गोष्टी करत असतो. माय स्वीट हार्ट संगीता. बसून राहायची किती चांगलं वाटेल मला. मग मला संडासला बी नाही जाऊ देशाल का तू दादा? संडास बी कोण साफ करणार? आपण जर एकाच रूम मध्ये बसून राहिलो तर. हो, ती संडास बी मीच साफ करणार. सगळं धुणे, तुझे कपडे बी मीच धुणार संगीता. अरे बाबू तुला कशी काय येतं? मी तुला पाहासाठी झालो होतो. कोणासोबत बिजी राहतं म्हणून मा फोन नाही उचलत. पण तू आज तर रंगे हात पकडले. कोण आहे पोरग? लवकर सांग मला, कोण आहे? हे तो दादा आहे.
दादा दादा काय तू नाव काय नाव सांग तुझं नाव. नाही याचं नाव दादा आहे. हिनं तर दादाचा रिश्ता बी नाही समजली दादा सोबतच चालू झाली आहे. ते दूरचा रिश्तेदार दादा भाऊ आहे. दादा आहे दूरचा रिश्तेदार ना दादा लागते. दूरचे रिश्तेदार दादा पण याचं नाव कोण ठेवलंय दादा. माझ्या बाप्पाने ठेवलं हे दादा ना कारण की माझ्या बाप्पाला भाऊ होता ना मोठा मग माझ्या बाप्पाने माझ्या दादा ठेवलं. कारण की माझ्या बाप्पाला भावाची आठवण येत जाय मग काय करावं माझ्या बाप्पाने माझ्या दादा ठेवलं. दादा असलं की चांगला राहते म्हणे म्हणून तर माझ्या माझ्या दादा ठेवलं. या दादा सोबत राज्य मग तू बिजी तुला कधी फोन लावतात बिजी बिजी दाखवत हे होय का मग ते दादा. मग हाच तर आहे ते दादा याच्यासोबत मी बिजी राहत दादा मग तुम्हाला कधी फोटो थोडं सांगितलं जे खरं आहे तेच सांगितलं मी दादासोबत बिजी. दादासोबत फोन आला मी सांगायचं तुम्हाला की मी दादासोबत आहे. खोटं कधीच मी बोलली नाही प्रामाणिक आहे मी जे आहे ते खरंच सांगितलं तुम्हाला. कधी खोटी खोटी थोडी बोलली मी कधीच. दादा आहे ते दादा. तू बस बेवफा केली बेवफा निघली तू बेवफा. मी किती प्रेम केलं तुले मनापासून प्रेम केलं पण तू बेवफा निघाली हो संगीता बेवफा निघली. कुत्ता बिल्ली पालूंगा पण मी प्रेम कधीच करणार नाही याच्यानंतर कोणत्याच पुरुषात प्रेम नाही करणार कोणावरच विश्वास नाही ठेवणार कोणावरच नाही. संगीता बेवफा केली मी खरं प्रेम केलं तुझ्यावर. तुझ्यासारखी हरामखोर पोरगी नाही कोणची. ती आखरी इच्छा काय आहे. माझी आखरी इच्छा होती की संगीताची पप्पी घ्यायची इच्छा आहे माझी आखरी तुम्ही म्हणसान तर पूर्ण करू काय.